नमस्कार. राज्यातील मराठा बांधवांसाठी जे कोणी व्यवसाय करू पाहत आहे, ज्यांचा व्यवसाय आहे, ज्यांनी बँकेतनं कर्ज घेतलेलं आहे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास मंडळ हे त्यांच्यासाठी व्याज परतावा योजना चालवत आहे आणि बऱ्याच साऱ्या मराठा बांधवांना याची मदतही झालेली आहे. आता याचं नव्यानं पोर्टल सुरू झालेलं आहे. त्यावरती कसा फॉर्म भरायचा आहे त्याचेही डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्यासाठी कागदपत्र काय काय लागतात, कोणकोणत्या टप्प्यात काय काय असू शकतं, व्याज परतावापर्यंत अर्ज करण्यापासून व्याज परतावापर्यंत काय काय प्रक्रिया करायला लागते त्याच्याच डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही ते पाहू शकता. परंतु या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की नवीन पोर्टल जे जनरेट झालेलं आहे आणि त्यामध्ये नवीन नियमावली काय काय लागू झालेली आहे, कोणकोणते कागदपत्र अधिकचे लागू शकतात किंवा जे पूर्वी कागदपत्र लागत होते त्याच्यामध्ये काही मर्यादा वाढ करण्यात आली आहे, काहीची सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचा हा व्हिडिओ तुमच्या आता मराठा मित्रांपर्यंत पोहोचवा. जो कोणी व्यवसाय चालू करू इच्छितो आणि तो बँकेमार्फत लोन घेत आहे त्याला नक्कीच त्याचा व्याज परतावा मिळेल आणि त्याचा व्यवसायाला कुठेतरी आर्थिक बळ मिळणार आहे. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रो, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास मंडळाची जी वेबसाईट सुरू झालेली नवीन, त्यामध्ये काही नवीन बदलही करण्यात आलेले आहेत. अर्ज प्रक्रिया जरी सारखीच असली तरी त्यामध्ये मूळता बदल काय काय आहेत तर कागदपत्रामध्ये जे उत्पन्नाचा दाखला, पूर्वी उत्पन्नाची मर्यादा जी आहे ती 8 लाख होती, आताही तीच आहे. परंतु पूर्वी जे व्हायचं की 1 लाखाचं उत्पन्न असायचं, कुणाचं 70,000चं, 80,000चं, इतर कुठल्या कामासाठी तुम्ही जे काही उत्पन्न काढलेलं आहे ते उत्पन्नाचा दाखला आपण याला वापरायचो आणि त्यामध्ये काही हरकतही नसायची आणि त्याच्यामधनं ते मंजुरी व्हायची. परंतु आता नवीन दिशानिर्देशानुसार तुमचं उत्पन्न 8 लाखाच्या आत पाहिजे, परंतु 1 लाख नसलेलं पाहिजे. कारण जर तुमचं उत्पन्नच 1 लाख असेल तर तुम्ही ते जे काही 15 लाखाचं कर्ज घेत आहे त्याला वर्षाला तुम्ही कमीत कमी 4 ते 5 लाख रुपये परतफेड करताय व्याज आणि मुद्दल मिळून, तर ते कसं करणार असा प्रश्नही विचारला जातोय. त्याच्यामुळं तुम्हाला आता इथून पुढं जर का उत्पन्नाचा दाखला काढायचा असेल आणि तेही अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास मंडळासाठी व्याज परताव्या योजनेसाठी करायचं असेल तर तुम्हाला त्याचं उत्पन्न जवळपास कमीत कमी 3 लाखाच्या पुढं आणि 8 लाखाच्या आतलं असू शकतं. आता तुम्ही म्हणाल यामध्ये आम्हाला कसं मिळणार 8 लाखाचं किंवा आतलं 7चं 3चं, तर त्यामध्ये शेतीचं जे उत्पन्न आहे किंवा जे तहसीलचं उत्पन्न आहे ते तुमच्या तहसीलदाराच्या अहवालावरतीच डिपेंड असतं. तर तहसील अहवालामध्ये जर तुम्ही जे कोणी स्पष्ट नमूद करताय की तुमचं उत्पन्न शेतीतनं आहे आणि हे आहे इतकं इतकं आहे, तर त्यावरती तुम्हाला तहसीलदारकडनं ऑनलाईनचं उत्पन्नाचा दाखला मिळू शकतो. आता याला पर्याय म्हणून ITRs असतातच, इन्कम टॅक्स रिटर्न्स हे देऊ शकतात. काही लोकांचे इन्कम टॅक्स रिटर्न्स ज्यांचे 8 लाखाच्या आतलं आहे टोटल ग्रॉस, जर 8 लाखाच्या आतला असेल तर तुम्ही तेही वापरू शकता. त्यासोबत तुम्हाला नुसतं ITRचे अॅक्नॉलेजमेंट स्लिप न देता, अॅक्नॉलेजमेंट स्लिप तर द्यावीच लागेल, परंतु त्याच्यासोबत जे स्टेटमेंट असतं तुमचं प्रॉफिट अँड लॉसचं स्टेटमेंट आहे तोही जोडणं गरजेचं आहे. नुसतं ITR जोडून भागणार नाहीये. हे झालं उत्पन्नाच्या बाबतीत. आता दुसरा महत्त्वाचा बदल त्यामध्ये करण्यात आलेला आहे 7/12. आता यापूर्वी 7/12 कधी लागायचाच नाही, परंतु जर तुमच्याकडे तुमच्या नावे जमीन असेल तर तुम्हाला 7/12 द्यायचा आहे, त्यावरती कुठला बोजा चढणार नाहीये. परंतु जर 7/12 नसेल तर तुम्हाला परत एकदा तहसीलला जायचं आहे आणि तुमचं भूमिहीन असल्याचं प्रमाणपत्र घ्यायचं आहे. आता तिचे भूमिहीन प्रमाणपत्र कसं मिळणार, तर तुम्हाला एक शपथपत्र आहे, अर्जाचा नमुना आहे, तुम्हाला एक शपथपत्र आहे, अर्जाचा नमुना आहे, तो सादर करायचा आणि तहसील मार्फत जवळपास 2 ते 3 दिवसाच्या आत, डिपेंड करते, ज्या प्रत्येक तहसीलला वेगवेगळे वेळ लागू शकतो आणि त्याच्यातनं तुम्हाला भूमिहीनचा दाखला मिळू शकतो. त्यामुळे 7/12 किंवा भूमिहीनचा दाखला हा दुसरा महत्त्वाचा बदल आहे. तिसरा महत्त्वाचा बदल म्हणजे आता ज्यांचं कुणाचं पहिलंच्या वेबसाईटवरती तुम्ही अर्ज केला दिवाळीच्या अगोदर आणि त्यामध्ये तुम्ही प्रतीक्षेत होता किंवा काही लोकांना LOI आला होता परंतु अजून बँक तयार झालेली नाही, आता तुम्हाला रिव्हॅलिडेट करून त्याला नूतनीकरण करायचं आहे, परंतु आता बी नूतनीकरणाचा ऑप्शन यामध्ये चालू झालेला नाही आहे. असे संकेत आहेत की येणाऱ्या आणखीन 8 ते 10 दिवसात यामध्ये बदलही होणार आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला रिव्हॅलिडेशनचा ऑप्शन येऊन जाईल. त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा बदल आहे जे कुठे ट्रॅक्टर वाहन संबंधित ज्यांचे व्यवसाय आहेत, जसं की तुम्ही ट्रॅक्टर घेऊ इच्छिता किंवा गाडी ट्रान्सपोर्टनं लावायचं त्यासाठी तुम्ही पिवळ्या पाटीच्या गाड्या घेताय, तर अशा वेळेस जो कोणी कर्जदार आहे, पूर्वी हे कंपल्सरी नव्हतं परंतु आता हे कंपल्सरी करण्यात आले, ड्रायव्हिंग लायसन्स असणं तुमचं बंधनकारक असणार आहे. कारण तुम्ही गाडी घेताय तर तुम्ही चालवताय असा त्याचा अर्थ होतो आणि त्यामुळं हे बंधनकारक राहणार आहे. आता 5वा महत्त्वाचा बदल काय आहे की 1 आठवड्यापासून वेबसाईट नवीन सुरू झालेली आहे. मी स्वतः 2 ते 3 अर्ज केले आहेत. पूर्वी काय असायचं, अर्जात काही त्रुटी असेल तर वापस यायचा अर्ज स्क्रुटनीमध्ये, आता तो अर्ज डायरेक्ट रिजेक्ट करण्यात येतोय. त्यांच्याकडं स्क्रुटनीसाठी वापस पाठवण्याची मुभा नसून डायरेक्ट रिजेक्ट होतोय आणि त्याच्यामध्ये त्यांचे जे काही स्टेटस आहे ते सांगितलं जातं कशामुळे तुमचं रिजेक्ट झालंय. परत एकदा तुम्हाला डबल हा फॉर्म भरावा लागणार आहे. त्यामुळे आता बरेच सारे चेंजेस जसं जसं होतील तसं तसं ते आपण जसं जसं काम करू त्याच्यावरती ते समजत जाईल. त्याबद्दल माहिती मी तुमच्यासोबत पोहोचवतच राहील व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामुळे विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.